नमस्कार. 2 मिनटं म्हणजे अक्षरशः 2च मिनटं बोलणार आहे, कारण खूप उशीर झालेला आहे. पण श्रुतीने सांगितलं आणि हे पुस्तक मी इंग्रजीमध्ये वाचलेलं आहे आणि त्याचा आत्ता अनुवाद मी वाचत होते. तर त्यातल्या फक्त 2 गोष्टी मला सांगायच्यात प्रकर्षाने. आत्ता खरं तर श्रुतीने स्वतःचे अनुभव सांगितले आणि अनघा आणि तिच्या बहिणींनी स्वतःचे अनुभव सांगितले. त्याच्यानंतर बोलण्यासारखं वेगळं असं काहीच नाही आहे. पण मला 2 गोष्टी जे या पुस्तकामध्ये आहेत त्या तुमच्या लक्षात आणून द्याव्याशा वाटत आहेत, कारण ह्या दोन्ही गोष्टींचा आपसामध्ये फार जवळचा संबंध आहे. एक म्हणजे ती म्हणते की मी जरी हव्यक ब्राह्मण परिवारातनं आले असले तरी मला घरून आपल्या धर्माबद्दल फार कॉन्फ्लिक्टिंग मेसेजेस मिळत होते आणि त्याची तिने 2 एक्झाम्पल्स दिलेली आहेत. एक म्हणजे तिला जेव्हा कसली तरी अनामिक भीती वाटत होती शाळेत असताना, तेव्हा तिच्या वडिलांनी पूजा अनुष्ठानं तर केलीच, पण त्याचबरोबर मुसलमान जे म्हणजे काहीतरी जादू उतरवतात वगैरे असला प्रकार त्यांनी लोकांना बोलवून आणलं, हिंदू असून सुद्धा. आणि त्या लोकांनी जेव्हा विचारलं की आमचं जे देवदेवस्की चालते म्हणजे जे काही चालतं ते तुम्हाला चालतं का, तर तिच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की सर्व धर्म एकच असतात, तुम्ही आणि आम्ही एकच, तुम्ही पण चंद्राची पूजा करता, आम्ही पण चंद्राची पूजा करता. हे सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे त्यांनी मुसलमानांना सांगितलं, त्यात चूक त्यांची नाही आहे. हा विचार आपल्यामध्ये किती इनग्रेंड आहे हे मी सांगते. आणि त्याच्यानंतर तिने दुसरं एक एक्झाम्पल असं दिलं आहे की जेव्हा ती तिच्या एका मैत्रिणीच्या घरी जेव्हा जेवायला गेली आणि ती तथाकथित खालच्या जातीतली होती, तेव्हा त्याच वडिलांनी ज्यांनी एका मुसलमानाला सांगितलं होतं की तुमच्या आणि आमच्यात काहीच फरक नाही आहे, धर्म आपला एकच आहे वगैरे वगैरे, म्हणजे सर्व धर्म सारखे वगैरे, त्याच वडिलांनी तिला सांगितलं की तू तिच्या घरी कशी जेवलीस, तिची जी जात आहे ती खालची आहे. हे हिंदू धर्मामध्येच आपण एकीकडे आपल्या मुलांना हे शिकवतो की सर्व धर्मसारखे, म्हणजे मुसलमानाच्या घरी खाल्लं तर चालतं किंवा मुसलमानांकडनं काही घेतलं तरी चालतं, पण आपल्याच धर्मातल्या काही लोकांना आपण जातीच्या उतरंडीमध्ये बसवतो आणि तिथे मग कोण उच्च कोण नीच हे जी उतरंड आहे त्याच्यामुळे बराच म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन होतं, जे तिच्या मनामध्ये होतं तेव्हा, की एका परीने हे म्हणतायत की सगळे धर्म सारखे, सगळे लोक सारखे, आणि दुसऱ्या बाजूने हेच मला सांगतायत की ते आपल्यातले नाही आहेत म्हणून त्यांच्या घरी खायचं नाही. हे जे कन्फ्युजन असतं हे आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये मुलांमध्ये दिसून येतं आणि त्याचं संयुक्तिक उत्तर कोणी देत नाही. हे एक. आणि दुसरा जो मला मुद्दा, जो मी माझ्या भाषणात बरेचदा सांगते, हिचं इंग्लिश पुस्तक वाचल्यापासनं, की ती शिक्षिका आहे, तर ती ज्या शाळेत शिकवत होती त्या शाळेत 6वीतला मुलगा होता. 6वीतला मुलगा म्हणजे किती, 12 वर्षांचा असेल, मुसलमान मुलगा होता. त्या मुलाने तिला सांगितलं, कारण त्याला माहिती होतं की ही थोडी थोडी इस्लामच्या जवळ जाते, की टीचर तुम्ही जर मुसलमान होणार असाल तर मी माझ्या आईवडिलांना सांगून तुम्हाला 3 लाख रुपये देतो. हे 12 वर्षाचा मुलगा त्याच्या शिक्षिकेला सांगतोय. म्हणजे विचार कर, 12 वर्षाच्या वयामध्ये आपल्या मुलांना आपला धर्मच माहिती नसतो. तिथे एक मुसलमान मुलगा, त्याला कन्व्हर्जन माहिती आहे, त्याला दीन म्हणजे काय हे माहिती आहे, त्याला दीन की दावत म्हणजे काय हे माहिती आहे, आणि तो सांगतो की तुम्ही जर मुसलमान होणार असाल तर मी माझ्या आईवडिलांना सांगून तुम्हाला खूप पैसे द्यायला लावतो. ह्या 2 गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. बाकी तुम्ही पुस्तक वाचा. पुस्तक अतिशय, हे पुस्तक एक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल आहे ज्याच्यामध्ये खूप मुद्देसूदपणे इस्लामचे जे आर्ग्युमेंट्स काय असतात आणि त्यांचा प्रतिवाद कसा करायचा हे खूप साध्या शब्दामध्ये आणि खूप मुद्देसूदपणे लिहिलेलं आहे. हे पुस्तक तुम्ही विकत घेऊन वाचा. आणि इतकंच नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे की इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने किमान या पुस्तकाच्या 5 कॉपीज घेतल्या पाहिजेत. मी घेणार आहे. आणि त्या दुसऱ्यांना वाटा. कधी तुमच्या घरी कुणाच्या घरी जाणार असाल तर त्यांना भेट म्हणून द्या, तुमच्या मुलांच्या वाढदिवसाला भेट म्हणून द्या. पण हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, कारण खरी गोष्ट ही आहे की आपल्या धर्मामध्ये आजवर फ्री आउटगोईंग आणि नो इनकमिंग असाच प्लॅन होता. आत्ता पहिल्यांदा हा प्लॅन असा आहे की फ्री इन्कमिंग ऑल्सो. तर त्याच्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. आणि वाचलंच नाही तर तुम्ही कमीत कमी अजून 5 परिवारांपर्यंत ते पुस्तक पोचवलं पाहिजे. इतकीच माझी विनंती आहे. जास्त मी बोलणार नाही. खरं तर जास्त बोलण्यासारखं काही राहिलेलंच नाही आहे. धन्यवाद.